जय जय रघुवीर समर्थ। उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे। जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मा रामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या समर्थ श्री रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 61 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये रामाची तुलनात्मक एक विचार आपल्या समोर मांडला की राम कोण आहे? राम कल्पतरू आहे का? होय। राम कामधेनू आहे का? निश्चित आहे। राम निधीसार आहे का? राम चिंतामणी आहे का? निश्चितच आहे। तो कसा आहे त्याचे गुणधर्म आपण बघितलेच। पण मग राम हा केवळ या 4 संज्ञांपुरताच मर्यादित आहे का? तर निश्चित नाही। तयाचे नियोगे घडे सर्व सत्ता, ज्याच्या योगाने ही सर्व सत्ता या पदार्थांना प्राप्त होते, किंबहुना या संपूर्ण ब्रह्मांडाचा स्वामी असलेला हा राम, तया साम्यता कायसी कोण आता? त्याला कोणाशी साम्यता करता येईल? राम हा सर्वश्रेष्ठ असा या ब्रह्मांडाचा अधिनायक आहे। हे जणू काही समर्थांना आपल्याला सांगायचं आहे। का बरं सांगतायत समर्थ असे? कारण जीवाच्या अंतरंगामध्ये विषय सुख, प्रापंचिक सुख हे नेहमीच रामाच्या भक्तीपेक्षा वरचढ राहिलेलं आहे। किंबहुना समाजामध्ये आज हा देवदेवादिक सर्व गोष्टी लोक करतात ते सुखासाठी करतात, या दृश्यातून सुख मिळवण्याच्या अभिलाषेने करतात। पण खरं तर रामभक्ती पुढे ही सुख किती गौण आहेत हे जणू काही समर्थांना या मागच्या श्लोकामधून आपल्याला सांगायचं आहे। आज समर्थ आम्हाला आपल्या अंतरंगामध्ये आपण एका मोठ्या तत्वाला प्राप्त करूनही त्याच्यापासून कसे विलग आहोत, कसे दूर झालेलो आहोत हे आम्हाला समजावून सांगायचं आहे। समर्थ त्यासाठी पुनश्च आम्हाला स्वर्गातल्या कल्पवृक्षाचं उदाहरण देतात। काय म्हणतायत समर्थ? उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे। एखादा व्यक्ती हा कल्पवृक्षाच्या खाली उभा आहे। आता खरं तर त्याला आनंद प्राप्त होण्यासाठी आणखीन वेगळं काहीच करायची गरज नाही। त्याला जे हवंय ते या कल्पवृक्षाच्या खाली उभं राहिलेल्या व्यक्तीला मिळू शकतं। पण गंमत अशी आहे की अशा या कल्पवृक्षाच्या छत्रछायेखाली उभं राहूनही तो दुःखी आहे। का बरं दुःखी आहे? उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे। तो नित्य निरंतर या दुःखाच्या भावनेमध्येच इतका वेढला गेलाय की त्याला याची जाणीवच नाहीये की ज्या दुःखापासून सुटण्यासाठी आपण धडपडतोय त्याच्या छत्रछायेखाली आपण बसलोय। आपण मागावं आणि त्यांनी द्यावं, एवढं हे गणित सोपं आहे। पण न जाणे मनुष्याची बुद्धी अशा वेळेला कशी बरं गहाण पडते की मनुष्य
या कल्पवृक्षाच्या छायेमध्ये राहूनही दुःखी राहतो. जनी सज्जनी वाद हा वाढवावा. एखाद्या सज्जनाच्या छत्रछायेखाली मनुष्य जातो आणि बऱ्याचदा त्या छत्रछायेखाली जाऊनही नेमकं तिथं काय प्राप्त करायचं हे न कळाल्यामुळं आपल्या जीवनामध्ये वादच तो वाढवून घेतो, संघर्षच तो वाढवून घेतो. आणि या वादाच्या मुळे काय होतं? जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. आणि मग आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावर या कल्पवृक्षाची महती न कळल्यामुळं जीवनामध्ये तो दुःखाचाच वाहक होतो. सज्जनो, हा श्लोक फार समजायला गुह्य आहे खरा. तुम्ही जेव्हा या व्यक्तीच्या विषयी विचार कराल तेव्हा निश्चितच मनामध्ये एक असा विचार येऊन जाईल, काय वेडा माणूस आहे हा. अरे, कल्पवृक्षाखाली उभा आहेस ना, मग दुःखी का आहेस? खरोखर हा प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे. पण तो व्यक्ती कोण, हा प्रश्न आपल्याला पडत नाही. कोण आहे ती व्यक्ती? कोण आहे तो मूर्ख जो या कल्पवृक्षाच्या खाली उभा राहूनही दुःखी आहे? सांगू त्याचा पत्ता तुम्हाला. तो आहे तुम्ही, आम्ही, प्रत्येक जीव. आपण म्हणाल आम्ही दुःखी आहोत, हे बरोबर आहे, पण कल्पवृक्षाखाली कुठं आहोत आम्ही? सज्जनो, आम्हाला जाणीवच नाहीये की आम्ही त्या रामकृपेच्या छत्रछायेखाली आहोत निरंतर. आम्ही जरी रामाला आपलं म्हटलं नाही तरी त्या रामाने मात्र आम्हा प्रत्येकाला, जसं त्या श्रीकृष्णाने सर्व गोपाकालकांना जसं त्या गोवर्धन पर्वताखाली घेतलं, त्याप्रमाणे सज्जनो, या चराचरातला प्रत्येक जीव हा रामाच्या अधीन आहे. तो रामराया प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातना. मी प्रत्येकाच्या हृदयात अंश रूपाने राहतो. अर्थातच हा कल्पवृक्ष आमच्या हृदयामध्ये राहतोय, पण त्या हृदयामध्ये या कल्पवृक्षाखाली आमचा जीव मात्र कसा आहे? निरंतर दुःखी आहे. खरोखर हा विचार आम्हाला समजून घेतला पाहिजे. गोस्वामी तुलसीदास रामचरित मानस मध्ये एक फार सुंदर चौपाई गातात बरं. गुर पितु मातु महेश भवानी. गुर पितु मातु महेश भवानी. प्रणवं दीन बंधु दीन दानी. गुर पितु मातु महेश भवानी. अस प्रभु हृदय अछत अबिकारी. सकल जीव जग दीन दुखारी. दीन दुखारी. गुर पितु मातु महेश भवानी. गुरु पितु मातु महेश भवानी. प्रणवं दीन बंधु दीनदानी. अस प्रभु हृदय अछत अबिकारी. सकल जीव जग दीन दुखारी. महादेव आणि माता पार्वती जे निरंतर या रामनामाच्या अधिष्ठानामध्ये आहेत, ते आमच्या हृदयामध्ये आमचे माय बाप या रूपाने वस्ती करतात. पण त्यांचं लेकरू कसं आहे? असं प्रभू अछत हृदय अभिकारी. या हृदयामध्ये असा हा अक्षय अविकारी माता पिता राम नामाच्या रूपाने आमच्या अंतरंगात वास करतो. परंतु सकल जीव जग दीन दुखारी. सगळं जग अत्यंत दीन आहे, दुःखी आहे. काय करावं? प्रत्यक्ष माता पिता महादेव आणि पार्वती सारखे असताना, अवढरदानी असताना जीव मात्र दुःखी आहे. सज्जनो,
याचं कारण असं आहे की आम्हाला रामाचा आम्ही आश्रय घेतला आहे यावरती विश्वासच नाहीये. म्हणून समर्थांनी मनोबोधाच्या आपल्या झालेल्या श्लोकांमध्ये देखील आम्हाला एकच गोष्ट सांगितली की रघुनायका दृढ चित्ती धरावे. त्या रामाचा आश्रय आम्ही घ्यावा, आपल्या हृदयामध्ये त्याला घट्ट धरावं. खरं तर तो आहेच, पण सोडून जाणारे आम्ही अज्ञानी जीव त्याच्यापासून लांब पळून जाण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर आम्ही आमच्या सावलीपासून पळण्याचा प्रयत्न करतोय. कितीही पळालो, कुठेही जरी गेलो तरी सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकळी कैसी नाही, अशी आमची अवस्था आहे. पण आम्ही या जगाकडं दीन दुःखी होऊन अपेक्षा ठेवून वागतो बघा. समर्थ दासबोधामध्ये एक उदाहरण देताना म्हणतात की एका मनुष्याकडे वडिलोपार्जित वाडा होता. कालांतराने त्या वाड्यामध्ये राहत असताना त्याची परिस्थिती खालावली. अन्नाची त्याला मारामारी व्हावी इतकी परिस्थिती खालावली. त्यामुळे तो जगाकडे बाहेर डोळे लावून बसला की कोणीतरी पैसे द्यावेत, कोणीतरी धन द्यावं, संपदा द्यावी. पण त्याला हे माहित नव्हतं की आपल्या पूर्वजांनी या घराच्या खांबांमध्येच सोनं भरून ठेवलेलं आहे. जर त्याचा शोध लागला तर आपल्या घरालाच नाही तर अख्ख्या गावाला 7 पिढ्या बसून पुरेल एवढं अन्नधान्य आपल्याला खरेदी करता येईल. एवढं सोनं नाणं आपल्या घरातच आहे. परंतु मनुष्य हा जसा बाहेर डोळे लावून बसलाय ना सज्जनो, तसं आमच्याच हृदयामध्ये रामरूपी कल्पतरू, कामधेनू, निधीसार, चिंतामणी सगळं काही वास करतंय. परंतु आम्ही मात्र हो आहे राम, पण आम्हाला तर जगाकडून अपेक्षा आहे ना. आम्हाला लोक पैसे देतील, लोक सुख देतील, लोक आनंद देतील, लोक आमच्या जीवनाचं कल्याण करतील ही अभिलाषा आहे. आणि हृदयामधला राम, अरे तो काय करणार? अशा पद्धतीने आम्ही रामाच्याकडे हतबलतेने वागतो आणि जगाकडे मात्र आशा लावून बसतो. काय म्हणावं अज्ञानाला आमच्या? आम्ही आमच्या रामाला मागावं, मनापासून मागावं. म्हणून तर आमच्या समर्थांनी सर्व गोष्टी रामाला मागितल्यात. मज न कळे ते दे रे राम, मला जे कळत नाही ते देखील तू रामा तूच देशील. रामाला जेव्हा आम्ही आमचा मायबाप समजतो ना सज्जनो, आणि जेव्हा एखादं अज्ञानी लेकरू, लहान लेकरू जसं आपल्या आई वडिलांच्याच कुशीमध्ये राहतं आणि सतत जे काही मनाला वाटेल, योग्य वाटेल ते आपल्या आई वडिलांनाच सांगतं, त्याप्रमाणे जर आम्ही आमचं जीवन राम आश्रित जगू शकलो ना, तर आम्हाला आमच्या अंतरंगामध्ये कधीही या दुःखाला सामोरं जावं लागणार नाही. आज आम्हाला डिप्रेशन आहे, नैराश्य आहे, काळजी आहे, चिंता आहे, भय आहे. समजून घ्या, अजूनही रामाश्रय झालेला नाही. हा रामाश्रय आपण घ्यावा. आपण म्हणाला, दादा आम्ही रामाला मागतो पण तो देत नाही. मग निश्चित समजा की जसं एखादी आई, एखादा पोरगा विस्तवाला हात लावायचा म्हणून जर आईकडे हट्ट करू लागला तर आई त्याला 2 धपाटे देईल, पण त्याला कुठल्याही परिस्थितीत विस्तवाकडे जाऊ देणार नाही. तुम्ही जी गोष्ट मागताय ती तुमच्या कल्याणाची नाही, म्हणून रामराया तुम्हाला देत नाही. हे समजून घ्या, तो तुमचा मायबाप आहे. पण आम्ही रामाला सोडून सगळीकडे म्हणतो, सगळीकडे फिरतो. म्हणून आमचे समर्थ उपासनेमध्ये म्हणतात ना, म्हणून आम्ही रामदास कोसळूनी पडो हे आकाश, परी आणिकाची वास न पाहू सर्वथा. आमच्यावरती आकाश जरी कोसळून पडलं तरी आम्ही जगामध्ये इतर कोणाचीही कडे अभिलाषा हात पसरणार नाही, कारण आमचा दाता एक राम, भिकारी सारी दुनिया. हा बोध समर्थांच्या अंतरंगामध्ये दृढ झालेला आहे. बरं सज्जनो, रामराया आज तुम्हाला माहित नाही, पण तुम्हाला तुमचा गुरु तर माहिती आहे. काय करतो आम्ही गुरुकडे जाऊन? तो गुरु देखील राम रूपच आहे. तो आमच्या जीवनामध्ये रामाच्याच रूपाने प्रवेश करतो. सर्व गुणधर्म देखील त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत जे रामाच्या अंतरंगामध्ये वास करतात. मग अशा या गुरुकडे जाऊन जो आम्हाला मोक्षलक्ष्मी प्रदान करू शकतो, अशा गुरुचा आम्ही वापर निरंतर एखाद्या कल्पवृक्षाप्रमाणेच करत राहतो, होय की नाही? मना राम कल्पतरू कामधेनू, मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं त्याप्रमाणे आम्ही गुरुकडे जातो आणि मागतो काय? मुलाबाळांचं चांगलं होऊ द्या, मुलीचं लग्न होऊ द्या,
आर्थिक परिस्थिती चांगली राहू द्या, शारीरिक व्याधी दूर होऊन जाऊ द्या, जीवन तंटामुक्त होऊ द्या, काळजीमुक्त होऊ द्या, चिंतामुक्त होऊ द्या, वगैरे वगैरे वगैरे. याला अंतच नाहीये आमच्या मागण्याला. पण या सगळ्या क्षणिक लाभापायी आम्हाला हे कळत नाही की त्या रामाला ह्याच्याही पलीकडे आम्हाला घेऊन जायचंय. श्री महाराज म्हणायचे, तुम्हाला जे मला द्यायचंय ना, ते जर मी दिलं तर तुमची झोळी फाटून जाईल. तुमच्या कल्पनेच्या पलीकडे मी सगळं तुम्हाला देऊ शकतो. पण आमच्या या कल्पना काही केल्या संपत नाहीत, थांबत नाहीत. खरं तर या अशा संताला प्राप्त झाल्यानंतर मनामध्ये एकच विचार यावा की प्रभो, आपण सांगता की जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, तर मग आज या जीवनामध्ये जी सुखदुःख आहेत ना, ती असू द्या ना. ती जशी असतील तशी असू द्या, कारण ती सगळी माझीच कर्माची फळं आहेत, ती मी भोगतो. पण प्रभू, मला या जीवनाच्या परमसौख्यासाठी जो प्राप्त करायचा आहे तो राम सांगता का हो? तो राम मला समजावून देता का हो? माझ्याच हृदयात वसणाऱ्या रामापर्यंत मला नेता का हो? सज्जनो, संत आमच्या जीवनामध्ये येतात ते या रामाची भेट घालून देण्यासाठी. पण जसं मी काही सत्रांपूर्वी उदाहरण दिलं, मी गावाच्या जत्रेला जायचो ते देवाच्या दर्शनासाठी नाही, तर त्या मंदिराच्या बाहेर बसलेल्या जत्रेतून वस्तू विकत घेण्यासाठी. त्याप्रमाणे आम्ही सज्जनांकडे जातो ते प्रापंचिक सौख्य मिळवण्यासाठी. आणि हे श्री महाराज शल्य रूपाने सांगायचे की माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला राम हवाय, पण तो राम प्रपंचासाठी हवाय. कोणाला रामासाठी राम हवाय असा भेटतच नाही, येतच नाही. बघा, आता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू होईल. आम्ही सगळे लोक त्यांच्या दर्शनाला जाऊत, पण ते खऱ्या अर्थाने समाधीतून आज एवढ्या 115 वर्षानंतरही जर कशाची वाट बघत असतील, तर अशा एखाद्या ब्रह्मानंद महाराजांची वाट बघतायत, अशा एखाद्या आनंद सागरांची वाट बघतायत, ज्यांना रामासाठी राम हवाय, प्रपंचासाठी राम नको. अशा जीवाचा खऱ्या अर्थाने ही संत देखील वाट पाहत असतात. पण आम्ही या संतांकडे जाऊन म्हणतो, ठीक आहे, तो राम जेव्हा असेल तेव्हा मिळेल, पण प्रभू, ह्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत, त्या तुम्ही मला द्या. आणि मग बहुतांश वेळेला लोक एखाद्या समाधीचं मोठेपण कसं सांगतात, फार जागृत समाधी आहे बरं, मी जाऊन सांगितलं आणि लगेच 2 दिवसामध्ये माझं काम झालं. मग तो पैशाचा असो, मुलाबाळांचा असो, तब्येतीचा असो, काहीही असो, ठीक आहे, या गोष्टी देखील जीवासाठी गरजेच्या आहेत. आणि आम्ही तरी कोणाला मागणार? त्यांनाच मागणार ना. पण जसं लेकरू लहानपणी जे हट्ट करतं, ते हट्ट लहान वयात शोभून दिसतात. तरुण वयामध्ये जर ते हट्ट केले तर लोक त्याला वेडं म्हणतात. पारमार्थिक दृष्ट्या देखील काही सुरुवातीचे लढीवाळ हट्ट महाराज पूर्ण करतात, एक लेकरू समजून. पण आज 25-25 वर्ष साधना झाल्यानंतरही जर आम्ही तेच मागत असू, तर खऱ्या अर्थाने आमचा पारमार्थिक विकास झालाय का? काही विचार केला पाहिजे. कुठेतरी आतमध्ये ही संकल्पना आली पाहिजे की या सगळ्या वस्तू महाराजांना मागाव्यात. किती त्रास देतो आपण महाराजांना. आपल्या भाग्यरेषांमध्ये नसतानाही महाराजांना अनेक डिपार्टमेंटना सांगावं लागत असेल की ह्याला सोडवा, याला एक्झम्पशन द्या, याला हे करा, आणि एवढं सगळं करून ते आम्हाला देतात. आणि त्या वस्तूचा, उदाहरणार्थ एखादी मला कार हवी आहे, हा हव्यास आहे, महाराजांनी ती कार आम्हाला दिली, पण तो आनंद किती वेळ टिकतो? आठवडा 15 दिवस झालं की ती कार जुनी होऊन जाते आणि माणसाचं मागणं आणखीन वाढू लागतं. आणि उद्या त्या कारनी काही धोका निर्माण झाला तर ती कारच आमच्या दुःखाचं कारण ठरते की नाही? त्यामुळे विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. हे जे मी गेल्या सत्रात तुम्हाला सांगितलं ते सूत्र तुम्ही लक्षात ठेवा की महाराजांच्याकडं आपण काहीही मागू नये. आणि मागायचंच झालं तर एक म्हणावं की प्रभो, मला नामाचं प्रेम द्या स्वामी, मला त्या रामाची भक्ती द्या स्वामी, जीवनामध्ये जे माझं प्रारब्ध आहे ते भोगण्याचं मला सामर्थ्य द्या स्वामी. हे सगळे भोग भोगत असताना तुमच्यावरती माझा असलेला विश्वास ढळणार नाही अशी मला शक्ती द्या स्वामी. अन्यथा सज्जनो, या वस्तू, हे विषय, हे संतांच्याकडे जर आम्ही मागत राहिलो तर समर्थ म्हणतात, पुढे मागुता शोक जीवी धरावा. पुढे माग जाऊन आम्हाला या वस्तूंच्या पासून मिळालेलं सुख हेच आमच्या दुःखाचं कारण ठरतं. आणि एवढं मोठं आयुष्य या कल्पवृक्षाखाली जगायला मिळालं, सद्गुरूच्या छत्रछायेखाली जगायला मिळालं,
परंतु या सद्गुरू रायाच्या छत्रछायेखाली जगत असतानाही आम्ही आमचं दुःख घालवू शकलो नाही, कारण या दुःख घालवण्यासाठी मागावयाचा राम आम्ही कधी सद्गुरूकडे मागितलाच नाही. हेच आमच्या जीवनाचं शल्य घेत आम्हाला या इहलोकाची यात्रा संपवावी लागते. सज्जनो, असं एवढं मोठं नुकसान आपल्या जीवनात करू नका. सद्गुरूकडे जाऊन रामाची भक्तीच मागा. आपल्या हृदयातच तो आत्माराम बसतो. हे नित्य ध्यानात ठेवून आपल्या रामरायाशी संलग्न राहा आणि जगाकडे कधीही हात पसरू नका. हेच समर्थांचं आपल्याला या श्लोकातून सांगणं. आता पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.